नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकणार आहोत, ज्यावर सोशल मीडियावर किंवा कुठेही कधीही जास्त बोललं जात नाही, आणि ते म्हणजे प्रायव्हेट शाळेतील शिक्षक, त्यांच्या समस्या, त्यांची होणारी पिळवणूक. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही एक दोन सत्य घडलेल्या घटना सांगतो. मित्रांनो, मागे एका प्रायव्हेट स्कूलमध्ये एका शिक्षिकेने जॉब जॉईन केल्यावर तिच्या नावावर तिच्या नकळत एक बँक अकाउंट उघडलं गेलं होतं आणि त्या अकाउंटवर मोठी रक्कम दर महिन्याला टाकली जायची. मात्र त्या शिक्षिकेच्या हातामध्ये दर महिन्याच्या शेवटी फक्त 10,000 रुपये रोख दिले जायचे, आणि तेही तिच्याकडून एका ब्लँक चेकवर सही करून घेतल्यानंतर. आता तिला काही महिन्यानंतर समजलं की तिच्या नावावर एक बँक अकाउंट खोललं आहे आणि हे सगळा प्रकार चालू आहे. मग तिने त्या शाळेमध्ये त्या गोष्टीचा विरोध केला आणि तिला त्या शाळेतून काढून टाकण्यात आलं. आणि ही शाळेची लॉबी एवढी स्ट्रॉंग आहे की तिला परत कुठल्याही शाळेमध्ये जॉब भेटणार नाही याची सोय करण्यात आली. दुसरे एक खूप फेमस उदाहरण आहे की ज्यामध्ये एका प्रायव्हेट स्कूलमध्ये विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षिकेला दर महिन्याला 28,000 रुपयांचा चेक मिळायचा. पण चेक हातामध्ये येताच शाळेचं व्यवस्थापन तिला सांगायचं की 6,000 रुपये तुम्हाला परत शाळेमध्ये जमा करायचे आहेत दर महिन्याला, तेही कॅशमध्ये. आता या पैशांचा कुठलाही हिशोब नसायचा. त्या शिक्षिकेने 14 वर्ष त्या शाळेमध्ये जॉब केलं, आणि जेव्हा तिला घरी खूप मोठी एक अडचण आली त्यावेळेस तिने तिचे ते 6,000 रुपये साठवलेल्या पैशांची शाळेकडे मागणी केली आणि शाळेने तिला जॉबवरून काढून टाकलं. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की भारतातील प्रायव्हेट शाळेतील किंवा प्रायव्हेट कॉलेजमधील जे शिक्षक आहेत ते एखाद्या उपयोगी वस्तूसारखे आहेत. जोपर्यंत त्यांच्या मजबुरीचा फायदा घेता येतोय तोपर्यंत घ्यायचा आणि एका वेळेनंतर त्यांना फेकून द्यायचं. मित्रांनो, तुमच्या माहितीस्तोवर सांगतो की भारतातील प्रायव्हेट शाळांमध्ये 70% शिक्षक हे कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. या उलट आपण सरकारी शाळांमध्ये बघितलं तर फक्त 10% शिक्षकच कॉन्ट्रॅक्टवर असतात आणि 90% शिक्षक परमनंट असतात, ज्यांना PF, पेन्शन, मातृत्व रजा यासारखे हक्क मिळतात. या उलट खाजगी शिक्षकांना काहीच मिळत नाही, आणि सरकारी शाळेंच्या शिक्षकांपेक्षा खाजगी शिक्षकांवर प्रचंड प्रेशर असतं. जर आपण आपल्या देशाच्या राजधानीचा म्हणजे दिल्लीचा जरी विचार केला तरी खाजगी शिक्षकांना एवढ्या मोठ्या शहरामध्ये म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा कोलकाता सारख्या शहरामध्ये 20,000च्या अराउंड पगार मिळतो. आणि जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेलात तर तुम्हाला 3,000 किंवा 4,000 सुद्धा पगार मिळेल का नाही याची गॅरंटी नसते. मित्रांनो, आपल्या देशामधील प्रायव्हेट शिक्षकांवर मागे NCERTने एक रिसर्च केला होता, ज्यामध्ये काही अतिशय धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या होत्या. या रिसर्चनुसार भारतातील प्रायव्हेट शिक्षकांपैकी 43% शिक्षक असे आहेत जे अतिशय उच्च तणावाखाली काम करत राहतात. 30% शिक्षकांच्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार येत राहतात आणि मेजॉरिटी शिक्षकांना रिस्पेक्ट मिळत नाही. तर मित्रांनो, आता या सगळ्या गोष्टी एवढ्या प्रॉब्लेमॅटिक आहेत, मग या विरोधात कधी शिक्षकांनी आवाज उठवला नाही का? तर उठवला होता. 2011 मध्ये प्रायव्हेट शिक्षकांनी मिळून सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केली होती की सरकारी शाळेतील शिक्षकांप्रमाणे आम्हा प्रायव्हेट शिक्षकांना सुद्धा काही अधिकार मिळावेत. मात्र ती मागणी त्यावेळी कोर्टाने नाकारली आणि त्यानंतर तो विषयच बंद झाला. थोडक्यात काय मित्रांनो, तर प्रायव्हेट शाळेतील शिक्षकांची मोठ्या लेवलवर पिळवणूक केली जाते. जरी या शिक्षकांनी BEd सारख्या डिग्र्या केल्या असल्या तरी सुद्धा प्रायव्हेटमध्ये नोकरी करण्याचा प्रयत्न केला तर मोठमोठ्या शहरांमध्ये म्हणजे मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये 20,000पेक्षा जास्त पगार मिळणं त्यांना कठीण आहे. आपल्या महाराष्ट्रातील छोट्या छोट्या गावामध्ये तर यापेक्षाही भयंकर परिस्थिती आहे. तुम्हाला आणखीन एक भयंकर सत्य सांगतो की या शहरातील मोठमोठ्या शाळेंच्या गेटवर जे वॉचमन असतात त्यांना 15,000 ते 20,000 पगार असतो, आणि त्याच शाळेतील शिक्षकांना 8,000 ते 10,000 पगार असतो. यावरून तुम्हाला समजत असेल की आपल्या देशामध्ये प्रायव्हेट शाळेतील शिक्षकांना किती रिस्पेक्ट आहे आणि त्यांची काय अवस्था आहे. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे, आणि तुमचे जर यासारखेच काही अनुभव असतील तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा.